नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर इकडे काय चालू आहे असं तुम्ही म्हणत असाल तर आमची यात्रा चालू आहे आणि उद्या सकाळी आमच्याकडे जेवणाची तयारी चालली आहे आणि आज संध्याकाळी आमच्याकडे जी देवी आहे तिची मिरवणूक होणार आहे। तर त्यासाठी मग वेळ होता म्हणून सगळेजण इकडे कांदे वगैरे सोलायला बसले, कारण उद्या सकाळी जे जेवण बनवायचं आहे त्याची तयारी करता येते। थोड्याफार प्रमाणात तयारी झाली तर नंतर मग बाकीच्या तयारीला लागता येईल। सो आमचे आचारी कोण आहेत? आमचे आचारी आहेत मिस्त्री मामा। मिस्त्री मामाच आमचं सगळं जेवण बनवणार आहेत। सो ते इकडे मसाला वगैरे काय काय करायचं आहे त्याची तयारी करतायत, विचार करत बसले होते। तर मी म्हटलं चला त्यांना पण थोडंसं व्लॉगमध्ये इन्क्लूड करूया आणि त्यानंतर मग गेलो आम्ही यात्रा बघायला। चिमा बघायला सगळी गँग बसले बघा, कट्ट्या कट्ट्या धरून गावात नुसती गर्दी झाली लक्ष्मी बघायला। कट्टीवर कोण ना कोणतरी बघायला मिळेल तुम्हाला, एवढी गर्दी आहे सध्या। सगळ्या बायका बसल्या, ताई ते नाही उठल्या, ती बघ तिकडं आहे। काय हो मॅडम, शिव मामाचा पोरगा आहे त्यांचा। ती आता गेली बघ, आता इथं ती हे पेटालतं का नाही, तिथं लक्ष्मी आणलेली, तिथनं ती कुठं आता गायब झाली बघ, मागं नेल्याने असणार। हे आहेत लक्ष्मीचे घट जे घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे इंगळोबा असतो, इंगळोबानंतर लक्ष्मी असते आणि लक्ष्मी खेळवायला जवळजवळ गावातले सगळी तरुण मंडळी पुढाकार घेतात आणि गुलालाच्या नादात किंवा गुलाल उधळत आपल्या लक्ष्मीचं वाजत गाजत, म्हणजे कोणत्याही डॉल्बी नसते किंवा काही नसतं, ते एक वेगळ्या प्रकारचं वाद्य आहे, ते वाद्य घेऊन लक्ष्मी फिरवली जाते गावावरती आणि हे बघण्यासाठी ही सगळी गर्दी आहे। हे फक्त मी आमच्या दारातलं शूटिंग घेतलेलं आहे, पण अशीच लक्ष्मी जी आहे ती गावभर तिची मिरवणूक काढली जाते। आणि हां, लक्ष्मी ही फक्त साधी अशी म्हणजे एक 5-10 किलोची असे असते असे नाही, जवळजवळ 600 किलोची ही लक्ष्मी आहे आणि हे जे घट आहे ते पुढे आलेले आहेत आणि त्यांची वाट बघताय। लक्ष्मी खेळवणं हा एक म्हणजे जिकरीचा भाग आहे, कारण एवढ्या किलोचं ते वजन सांभाळणं आपल्या खांद्यावरती आणि ती एक जवळजवळ 10 ते 12 तास लक्ष्मी गावभर खेळवणं हा एक बघण्याचा हे आहे किंवा एक जिद्दीचा प्रकार आहे असं म्हणता येईल। आणि प्रत्येकजण त्या तल्लीन होऊन, ते वाद्य जे असतं पहिलं असतं त्या वाद्यावरती तल्लीन होऊन लक्ष्मी खेळवली जाते। अजूनही आमच्या दारामध्ये लक्ष्मी आलेली नाही आहे, अजून लक्ष्मी खूप मागे आहे तिकडे। येताना ती थोडी दिसत होती तेव्हा आम्ही शूटिंग केलं आणि ती नाचत गाजत त्या वाद्याच्या तालावरती गावभर तिची मिरवणूक काढली जाते। यासाठी गावातील जे तरुण मंडळी आहे त्यांचा आभार मानावे लागतील, कारण एवढ्या किलोचं जवळजवळ 600 किलोची ती लक्ष्मी उचलणं आणि तिला खाली न टेकवता कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता आपल्या खांद्यावरती गावभर नाचवणं ही एक खरंच खूप छान कला आहे किंवा एक देवीप्रती असणारं आपलं प्रेम किंवा प्रथा असणारी आपली श्रद्धा आहे असं म्हणता येईल। आणि खरंच तरुण मंडळीचं खरंच मला तरी खूप आश्चर्य वाटलं की इतका वेळ आपण एवढं ती लक्ष्मी फिरवणं किंवा सांभाळणं, खरंच त्याची एक कौतुक करावं असं वाटतं मला।
परत इकडे गेली, इथे जाऊन परत इकडे गेली. माचीस आहे, माचीस.
मूर्तीला उचला, त्यांना कशाला ढकलताय? मूर्तीचं वजन उचला ना, युकीचं काय वर उचलतील, मरणाची बिचारे. जरा मोठी मोठी पोरं दणदणीत हळू 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 हळू. आणि येणार मी जाऊ तिकडे. होय मला पण फारलं मध्ये मध्ये अडकेच खाली. खरं तिथं दिसाय नाही मला कुठं खाली. अरे तिथलं कोण मगाशी पडला, हा पडला काय मगाशी इथं खाली. इथलं कोणतरी देवेकरचं पडलं इथं आणि थरथरायला लागलं बिचारं. मला भीती वाटायला लागली. त्याच्या अंगावरनं गेली सगळी हो तुडवत. ते एक पोरग पडलं तिथं खाली. कुठं
कुठे कुठे तर उद्या माणसं वाडा येतील ना. हा जा आता झोपा जा. ढकला ढकला ढकला. तर अशा रीतीनं आमची लक्ष्मी जी आहे ती खेळवली जात होती. तुम्ही बघितलं असेल, मी अनकट व्हिडिओ टाकला, अजिबात त्यामध्ये कोणतंही एडिटिंग वगैरे केलेलं नाही. नॅचरल जो व्हिडिओ होता तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. जितकं मला शूट करता आलं आमच्या दारामध्ये उभं राहून तितकंच मी शूट केलं. मी अजिबात वगैरे गावभर वगैरे गेली नाही. जवळजवळ 10 तास ही मिरवणूक चाललेली असते आणि या सगळ्याचं नियोजन घालणारी जी यात्रा कमिटी आहे त्यांचंही खरंच कौतुक करावं असं वाटतं. कारण एवढ्या सगळ्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि त्या सगळ्याचं नियोजन घालणं हे सगळ्या गोष्टी आहेत त्या यात्रा कमिटीकडे असतात. आणि हे सगळं गाव लेवलवर करत असताना सगळ्यांची मनं सांभाळणं किंवा सगळ्या गोष्टी एकत्रित सांभाळणं. आता 18 रयत आहेत. रयत म्हणजे त्यामध्ये आम्ही पण येतो. रयत आहेत त्या रयतांच्यामध्ये. सो ते जे काही प्रोग्राम अजून असतात मंदिरामध्ये, प्रॉपर मंदिरामध्ये, ते काही मला शूट करता आले नाही कारण मी तिकडे जाऊ शकत नव्हते. मी जितकं मला घरामध्ये शूट करता आलं, माझ्या जवळपास मला माझ्या अखत्यारीत जितकं शूट करता येतील तितक्या गोष्टी मी शूट केल्या आहेत, ज्या तुमच्याशी मी शेअर केल्या. या व्यतिरिक्त जे मंदिर, जे प्रॉपर महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे, जे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे बऱ्याचशा गोष्टी अजून कार्यक्रम असतात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात तिथे. नारळ देणे, तिकडे एक बळीचं बकरं देणे वगैरे असे प्रोग्राम्स असतात. ते काही मला शूट करता आलं नाही. जितकं मला शूट करता आलं मी तुमच्याशी ते शेअर केलं. आणि खरंच आमच्या जी गावची यात्रा कमिटी आहे त्यांचं खरंच कौतुक करावंसं मला खरंच वाटतं. आणि कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे कारण इतकी मोठी यात्रा 22 वर्षानंतर झाली आणि त्यानंतर ती एवढ्या छान मोठ्या पद्धतीनं सेलिब्रेट करणं. प्रत्येकाच्या घरी इतके नातेवाईक, इतकी गर्दी, इतकं सगळं कार्यक्रम चालू होता की त्या सगळ्याचा बघण्यासारखं सगळ्या गोष्टी होत्या. मग आज मी तुम्हाला आमची जी लक्ष्मी कशी खेळली आमच्या गल्लीमध्ये ते तुमच्याशी शेअर केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का. बाय.